कृष्ण मित्रांनो, आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओके, आपण मागील 2 आठवड्यामध्ये ताल धुमाळी लगी प्रकार हा व्हिडिओ आपण केला होता. भरपूर लोकांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. सगळ्यांनी भरपूर व्ह्यूज कमेंटमेंट दिलेले आहेत. तसेच काही व्यक्तींनी सांगितले की आपल्याला धुमाळ ठेक्यातले प्रकार किंवा उठाण प्रकार, लग्गी प्रकार अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपण बनवून आमच्या लोकांपर्यंत पाठवा अशा पद्धतीच्या कमेंटमेंट आलेल्या आहेत. काहींनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं आज आपण काय करत आहे, उठाण हा प्रकार भजनामध्ये कशा पद्धतीने वाजवला जातो हे आपण आज ह्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. ओके, चला आता आपण सुरू करूया. आता भजनामध्ये उठाण खूप महत्त्वाचा प्रकार असतो. म्हणजे कारण भजन वाजवत असताना तबल्यावरती धुमाळ टेक्या झाल्यानंतर आपण उठाण वाजवतो, बरोबर, लगीत वाजवण्या अगोदर, बरोबर. तर उठाण कसं वाजवायचं, उठाणाचे बोल कसे आहेत हे आपण सुरू घेऊया. ओके, तर आपण सगळ्यात सोपी पहिला उठाण कसं वाजवलं जातं बघा. तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, अतिशय सोपं आहे. तीन दोन्हीकडे वाजवायचं आहे. ओके, आपण तीन नाना. ओके, अतिशय सोपं आहे. तीन, बरोबर, तीन नाना. ओके, तीन नाना तीन नाना तीन ना. हा झाला पहिला भाग. तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, तीन नाना तीन नाना तीन ना. हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग कसा आहे, तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, अतिशय सोपं आहे. तीन नाना तीन नाना तीन ना तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, लक्षात आलं असेल आपल्याला. तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, तीन नाना तीन नाना तीन ना. तीन नाना तीन नाना तीन ना. आता काय करूया आपण, धुमाळ टेका वाजवूया, उठाण वाजवूया आणि परत आपण लगी लावूया. ओके, आपल्याला उठाण समजलं असेल बघा. तीन नाना तीन नाना तीन ना. ओके, तीन नाना तीन नाना तीन ना. तीन नाना तीन नाना तीन ना. हा, जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.